पोटात अडकलेला गॅस. आता ही समस्या अनेकांना असते, परंतु ह्या अनेकांपैकी बहुतेकांना ती माहीतच नसते की आपल्याला ही समस्या आहे म्हणून. आता जेव्हा पोटात गॅस अडकल्यामुळे काय काय लक्षणं दिसू शकतात हे मी सांगेल, तेव्हा तुम्हाला कदाचित लक्षात येईल की आपल्याला ज्या काही समस्या किंवा जी काही लक्षणं जाणवत आहेत त्याचं कारण हा पोटात अडकलेला गॅस तर नाही आहे ना. पोट डंबरणं, पोट जड पडणं, खाण्याची इच्छा न होणं किंवा अँटॅसिड घेतल्याशिवाय पुढचं जेवण करताच न येणं, पोटात अगदी मळमळ वगैरे होणं, ही सुद्धा पोटात गॅस अडकल्याची लक्षणं आहेत. छातीमध्ये अधूनमधून चमका येणं किंवा मान दुखणं, अगदी डोकं दुखणं इथपर्यंत सुद्धा पोटात जर गॅस असेल तर लक्षणं दिसतात. मग आपण करतो काय, तर आपल्याला असं वाटतं की काहीतरी मोठा आजार झालेला असेल, मग मला अपेंडिक्स तर नसेल ना, किंवा मग माझ्या पोटात दुखतंय, मला मुतखडा तर झालेला नसेल ना, किंवा मग छातीत चमका येतात, बापरे मग काय असेल, मान दुखते मग चला मानेचा एक्सरे करा, डोकं दुखते चला CT स्कॅन करा. अशा अनेक तपासण्यासुद्धा केल्या जातात, अनेक त्या स्पेशलाइज डॉक्टरांना दाखवलं जातं, पण बऱ्याचदा काय निघतं तर पोटामध्ये गॅस अडकलेला आहे. आता अनेकदा तर पेशंट अगदी इमर्जन्सी म्हणजे छातीत कळ आली म्हणून हॉस्पिटलमध्ये भरती होतात, तिथे त्यांना दाखल केलं जातं, ECG केला जातो आणि जेव्हा ECG सुद्धा नॉर्मल निघतो तेव्हा मग सांगितलं जातं काही नाही, थोडासा गॅस झालेला असेल आणि मग लक्षात येतं की आपली खरी समस्या ही पोटात अडकलेला गॅस आहे. आता पोटात अडकलेला गॅस जर एवढ्या सगळ्या लक्षणांना आमंत्रण देऊ शकतो आणि फक्त लक्षणांनाच नाही तर जर असा पोटात अडकलेला गॅस वेळीच दुरुस्त नाही केला गेला आणि वर्षानुवर्ष जर ही समस्या तुम्ही कायम ठेवली तर मात्र मग तुम्हाला अपेंडिक्स सुजणं असेल किंवा मग IBS सारखा काही त्रास, कोलायटिस सारखा काही त्रास, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. त्यामुळे पोटात अडकलेला गॅस हे अगदी एक छोटंसं लक्षणही असू शकतं आणि ह्या छोट्याशा लक्षणातून मोठमोठ्या प्रकारचे जे काही आजार आहेत पोटाच्या संदर्भात विशेषतः हे सुद्धा आपल्याला होऊ शकतं. मग आता ह्या पोटात अडकलेल्या गॅसचं करायचं काय? मग लगेच बाजारात जे सॅशेमध्ये वगैरे जी पावडर मिळते ती पाण्यात टाकायची आणि आता गॅस गेला असं नियमितपणे करायचं का? ह्या पावडरची सवय नियमितपणे लावून घ्यायची का? तर बघा, आता कितीही पथ्य पाळले तरी काही ना काही आपल्या खाण्यात येतं, कधी बाहेरचं खाण्यात येतं, कधी असं खाण्यात येतं की जे आपल्याला पचायला जड आहे किंवा जे आपल्या नेहमीतल्या आहारातलं नाही आहे. मग अशा वेळी पोटामध्ये गॅस होणार आहे. मग आता इथे करायचं काय? इथे काही घरगुती उपाय आहे का? तर आज असाच एक साधा सोपा घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय साधा सोपा जरी असला तरी त्याच्यामागची शास्त्रीय कारणमीमांसा, हाच उपाय का करायचा हे सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित ऐका. बघा, जर अशा पद्धतीने तुम्हाला त्रास होत असेल आणि पोटात अडकलेला गॅस हे त्याचं कारण असेल तर याच्यामध्ये हा पोटात अडकलेला गॅस पुढे ढकलणं हे अत्यंत गरजेचं आहे. अदरवाईज ही लक्षणं जी आहेत ती वाढतच राहतात, हा त्रास वाढतच जातो. मग आता हा गॅस पुढे ढकलायचा कसा? तर आयुर्वेदाचं एक सूत्र आहे की अम्लम वातानुलोमनम. म्हणजे काय? तर आंबट रस जो आहे हा वाताचं अनुलोमन करणारा आहे. म्हणजे काय? तर वाताला त्याच्या मार्गाने पुढे ढकलणारा आहे. मग आता सोपं आहे की इथे आंबट रसाचा वापर करायचा. मग तुम्ही म्हणाल आंबट रस वापरायचा म्हणजे मग नेमकं काय वापरायचं? आंबट रसाचे तर अनेक औषधं किंवा अनेक हे म्हणजे लिंबू वापरायचं का, कोकम वापरायचं का, चिंच वापरायची का? तर प्रसंग परत्वे, कारण परत्वे हे सगळं वापरता येतं. पण आज जे सांगणार आहे ते त्याहूनही एक बेस्ट औषध किंवा बेस्ट फळ सांगणार आहे, ते म्हणजे डाळिंब. इथे डाळिंबाच्या फळाचा वापर करायचा. फक्त डाळिंब नाही वापरायचं, डाळिंबामध्ये अजून एक गोष्ट ॲड करायची तीही सांगतो, परंतु डाळिंब का वापरायचं ते आधी समजून घ्या. इथे डाळिंब वापरल्याचा फायदा हा आहे की डाळिंब हे फक्त आम्ल रसाचंच नाही आहे तर ते मधुर रसाचं, थोड्याशा तुरट रसाचं सुद्धा आहे. याचा फायदा असा होतो की आम्ल रसाचं वातानुलोमन करण्याचं काम तर डाळिंब करतं, परंतु याचा जो थोडासा तुरट आणि गोड रस आहे, हा गोड रस आणि तुरट रस पित्तशामक सुद्धा आहे. आणि म्हणूनच बऱ्याचदा असं होतं की नुसता गॅस वाढलेला आहे असं नसतं, तर तिथे हायपर ॲसिडिटी बरोबर तो गॅस वाढलेला असतो किंवा त्या गॅस हाच त्या हायपर ॲसिडिटीचं म्हणजे पित्ताचं सुद्धा कारण असतो. मग अशा वेळी पित्ताचं वेगळं औषध, गॅसेससाठी वेगळं औषध असं काही करत न बसता जर आपण इथे डाळिंब वापरलं तर डाळिंब आपल्या आम्लम वातानुलोमनम ह्या सूत्रानुसार वाताचं अनुलोमन करणं म्हणजे वात पुढे पुढे ढकलण्याचं काम करतं. आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये, छोट्या आतड्यांमध्ये जेव्हा गॅस साचतो तेव्हा ही सगळी लक्षणं निर्माण होतात ना, तर ह्या आतड्यांमधून हा गॅस पुढे ढकलण्याचं काम हे डाळिंब करत असतं. शिवाय पित्तसुद्धा ते कमी करतं हे सुद्धा सांगितलं. मग आता फक्त डाळिंब वापरायचं नाही आहे का? नाही वापरायचं, तर याच्यामध्ये अजून एक समस्या आहे, ती अशी की गॅस अडकलेला आहे, तो फक्त पुढे ढकलायचा आहे, एवढ्यानेच होणार नाही आहे. मग काय करावं लागेल? तर बघा, बहुतांश वेळा असं असतं की हा गॅस अडकलेला का असतो?
ठीक आहे, अजीर्ण वगैरे झालेलं आहे, गॅस मोठ्या प्रमाणात झाला आहे, जास्त झाला आहे म्हणून तो आता साठवून राहिला आहे, हे जरी खरं असलं तरी बऱ्याच वेळेला असं असतं की या गॅसच्या म्हणजे या वायूच्या मार्गामध्ये अडथळासुद्धा निर्माण झालेला असतो. हा अडथळा बऱ्याच वेळेला मलाच्या ज्या गाठी असतात त्याचा झालेला असतो. म्हणजेच काय, मलाच्या गाठी पुढे साचलेल्या असतात, पोट साफ झालेलं नसतं, कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो आणि मग वर्षानुवर्ष महिनोन्महिने अशा पद्धतीने जर पोट साफ होत नाही आहे, मलाच्या गाठी होत आहेत, तर गॅससुद्धा तिथे पोटामध्ये अडकण्याची शक्यता बळावते. मग आता काय करायचं, ह्या मलाच्या गाठीसुद्धा फोडणं गरजेचं आहे. मग इथे असं काहीतरी द्रव्य याच्यामध्ये ॲड करावं लागेल की जे संघात भेदन असेल, स्त्रोतोरोध नाशक असेल. हे दोन्ही शब्द आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये आलेले आहेत. त्याचा अर्थ आधी सांगतो. संघात भेदन म्हणजे काय, तर जिथे जिथे या अशा प्रकारच्या मलाच्या गाठी वगैरे झालेल्या आहेत यांचं भेदन करणं म्हणजे या मलाच्या गाठी फोडणं असं काम करणारं कोणीतरी पाहिजे असतं. स्त्रोतोरोध नाशक म्हणजे मार्गामध्ये जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत हे अडथळे दूर करणारं असं कोणीतरी पाहिजे असतं. आणि हे संघात भेदन आणि स्त्रोतोरोध नाशक हे दोन्ही गुणधर्म हे लवण रसाचे सांगितलेले आहेत. लवण रस म्हणजे काय, खारट चवीचा पदार्थ. मग आता इथे खारट चवीचा पदार्थ वेगळा विशेष असं काही शोधायची गरज नाही. आपल्या घरात जे मीठ असतं तेही चालेल, किंवा जर तुमच्याकडे सैंधव मीठ किंवा एक काळं मीठ म्हणून बाजारामध्ये मिळतं ते जर तुमच्याकडे असेल तर डाळिंब सोलून डाळिंबाच्या दाण्यांवरती जर अशा प्रकारे सैंधव मीठ किंवा काळं मीठ तुम्ही थोडंसं भुरभुरवलं आणि ते डाळिंब अशा पद्धतीने सेवन केलं तर निश्चितपणे वातानुलोमन सुद्धा होतं आणि संघात भेदन स्त्रोतोरोध नाश होऊन तुमचं पोटही साफ होतं आणि तुमच्या पोटामध्ये अडकलेला जो गॅस आहे, जो अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकतो, असा गॅससुद्धा पुढे जाऊन त्याचा अनुलोमन होऊन तो शरीराच्या बाहेर निघून जातो आणि मग अशा समस्या सगळ्या दूर व्हायला सुरुवात होते. मग आता इथे डाळिंब सोलून त्याच्यावरती सैंधव किंवा काळं मीठ टाकून अशाही पद्धतीने तुम्ही खाऊ शकता, किंवा जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर डाळिंबाचा रस तयार करून त्याच्यामध्ये अशा पद्धतीने थोडंसं 2-3 चिमूट मीठ जर तुम्ही टाकलं आणि त्याचं सेवन केलं तरीसुद्धा बाजारातल्या कुठल्याही इतर सॅशे वगैरे घेऊन गॅस पुढे ढकलण्यापेक्षा हा घरगुती उपाय तुमच्या अत्यंत कामाचा आहे. शिवाय याने फक्त गॅसेसच दूर होतात असं नाही, तर याने ॲसिडिटीसुद्धा बरी व्हायला मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला पोटात अडकलेला गॅस प्लस हायपर ॲसिडिटी म्हणजे पित्ताचा त्रास असं कॉम्बिनेशन असेल तर तुमच्यासाठी हा उपाय एक वरदान ठरणार आहे, याच्यात काही संशयच नाही. शिवाय हा जो उपाय मी सांगितला आहे हा आयुर्वेदाच्या ग्रंथांचा आधार घेऊन सांगितलेला आहे. आयुर्वेदाने अशा प्रकारची ही जी आयुर्वेदाची सूत्र आहेत याचा आधार घेऊन ही पोट साफ करण्यासाठी किंवा पोटातला गॅस दूर करण्यासाठी काही औषधंसुद्धा बनवलेली आहेत. परंतु हे घरगुती औषधसुद्धा तितकंच प्रभावी असणार आहे. त्यामुळे नक्की जर तुमच्या पोटामध्ये कधी गॅसेसचा तुम्हाला असं वाटत असेल की आता हे सगळ्या समस्या ज्या आहेत ह्या गॅसेसमुळे होत आहेत आणि पोटही साफ होत नाही आहे, पित्ताचाही त्रास आहे, हा उपाय निश्चित करून पहा. असो तर मित्रांनो, आयुर्वेदाच्या माध्यमातून घरगुती उपायाच्या माध्यमातून आरोग्य कसं जपता येईल हा आपला नेहमीच प्रयत्न असतो, हे सांगण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो. तर हा प्रयत्न, हा आयुर्वेद, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. ही माहिती जर आवडली असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.